हे गाईज, वेलकम टू न्यू ब्लॉगमध्ये आपलं स्वागत आहे. तर गाईज, आजचा ब्लॉग खूप लेट काढू राहिलो आपण आणि खूप लेट झालेलो आहे ब्लॉग काढणं आज. हे बघू शकतो इथे ना सिमेंट काढून ठेवलेलं आहे आणि कडक होऊन गेलं आहे मित्रांनो, ते बघू शकता. आणि याच्यामध्ये पाणी आहेत का बघू द्या बरं. पाणी नाही वाटतं, टिपरेत मध्ये पाणी आहे का खोलून बघावं लागलं आपल्याला. बरं बघू चला. तर गाईज अर्धच पाणी बघू शकता. तर भावानो मित्रांनो, आत्ता ब्लॉग मी आपल्या शेतापासूनच स्टार्ट करतो. तर बघा, तर गाईज इकडं पूर्ण साफसफाई झालेली ते बघू शकता. आणि तिकडे ती मोठी बाबूळ होती ना, ती पण तोडून टाकलेली मित्रांनो. आणि तेवढे ती लाकडं असतील ना, ते सगळे पेठ आणून टाकलेले बघू शकता. आणि आता बघू शकता पूर्ण मोकळं झालेले ते बघा. वाव, आता पूर्ण मोकळं केलेलं आहे. आणि आता ते फक्त तिथे मोठे मोठे मिलिटरी दिसत आहे ना तुम्हाला, ते तोडायचे राहिलेले फक्त आता. पण आता ते नाही तोडणार, ते ना ठेवून लागतील. आणि तिथं ती थोडी दिसते तुम्हाला बघा, करवंद ब्लॉक काढलेलं आहे करवंदासोबत तिडले. तुम्ही जा आणि बघा मित्रांनो, आणि आपला ब्लॉगला सबस्क्राईब करायला विसरू नका. तर भावांनो, आणि टेबल चटून दिलेली आहे बघा इकडून एवढं पूर्ण. रात्रीचं वातावरण तुम्ही बघू शकता संध्याकाळचं. आणि त्या ठिकाणी खूप खूप मोठमोठे झाड आहे तुम्ही बघू शकता. तिकडंच लय मोठमोठे झाड आहे मित्रांनो, पण आपल्या शेतामध्ये ना मोठे झाडेच नाही. आणि बघू शकता इकडं दिसतंय ना, इथं आहे मोठी मिलगिरी. हे मग इकडं मोठं झाड. तर काहीच, तर भावांनो आता आपण ना तिथे जाऊन तुम्हाला मी दाखवतो. चला आपण तिकडे जाऊ. आणि मी ब्लॉग काढायचो ना, त्या बाबळे पैसे जाणार. आणि फेवरेट बाबळ होती मित्रांनो आपलं झाड, आणि तिथे मी ब्लॉग काढायचो. चला आता आपण तिथे जाऊया. चला इथून जायचं आता. तर गाईस, आपण आलेलो आहे तिकडे. चला आता तिकडे चालू बघू शकता हे बघा. आणि आपली बाबूळ इथं होती. तर आपण आता तिकडे जाऊ. तुम्हाला मी मागच्या ब्लॉगमध्ये सांगितलेलं होतं ना की मी एखाद्या दिवशी जाईल तिकडं. आता तिकडं चाललोय मी. आता चला तुम्ही शेवटपर्यंत ब्लॉग बघा. हे बघा तिकडं चाललेलो आहे. तर चला बघू पुढं काय होतं मित्रांनो. आणि गाईज, मागच्या ब्लॉगमध्ये मी तुम्हाला सांगितलेलं होतं की खूप मोठं गवत होतं हे ते. तर मित्रांनो, तेच ब्लॉग काढायचा होता आपल्याला. कसं झालं माहिती आहे का, यायचं होतं पण टाईम गेला आपल्याला. आणि टाईम झाला आणि आपल्याला काम होतं का ते शेताबितातले, म्हणून जास्त सगळं होतं पेटून गेले बघा. मागच्या ब्लॉगमध्ये मी तुम्हाला सांगितलं होतं का येऊ आपण एखाद्या दिवशी, आणि पुढं जाऊन दाखवतो तुम्हाला ते. मित्रांनो येताना जमलं आपल्याला. चला आता आपण पुढं जाऊ. आता तुम्हाला मी पुढं पहिलं दाखवतो काही काही. ओके मित्रांनो, ब्लॉग शेवट. मित्रांनो हे दगड बघू शकता वावरामध्ये. एवढी दगड तुम्ही बघितले का कधी? ते मागच्या टायमाला आहे ना, आणि मला ते गौतममुळे दिसत नसतील ना, म्हणून सांगतो ना. मग आता तुम्ही बघून घ्या. बघितले का दगड वावरामध्ये किती दगड आहे बघा. बापरे जाऊ. आणि मित्रांनो आग लागलेली होती ना, तर हे तुम्ही बोरिंगचा पैप दिसतंय ना काळा काळा, तो सुद्धा असं पेटून गेलेलं आहे. तुम्हाला दाखवतो चला फायनली. तर बघा आता तुम्हाला दाखवतो. हा बघू शकता मित्रांनो पैप बघा, नुकसान होऊन गेलं मित्रांनो. डायरेक्ट बोरिंगचा पैप हा पेटून दिलं होतं ना लोकांनी तेव्हा.
म्हणजे पूर्ण म्हणजे असं आहे मित्र एवढा नुकसान होऊन गेलेले बघा. हे बघा पाईप कसं झालेलं आहे बघितलं. आणि मित्रांनो पूर्ण साफसफाई होऊन घेतली तिकडं बघा. हे बघा हा इथंच थोडासा चांगला वाटतंय आणि पूर्ण म्हणजे पूर्ण साफ झालेले आहे. आणि गाईच तुम्हाला मागच्या वेळेस मी याच ठिकाणी सांगत होतो की मी तुम्हाला सांगत होतो किती मोठं होतं. मागच्या वेळेस मी ब्लॉग काढलेला होता इकडं आणि खूप मोठं गवत होतं आणि दिवसाची सुद्धा यायला भीती वाटत होती. पण आता मित्रांनो नाही वाटत. आता संध्याकाळ झालं तरी भीती वाटत नाही. कारण नाही बघू शकता तुम्ही पूर्ण साफसफाई होऊन गेली. आणि मित्रांनो संध्याकाळचा व्ह्यू पण तुम्ही बघून घ्या, खूप मस्त वाटतंय बघा. काही म्हणा मित्रांनो संध्याकाळचा व्ह्यू बघा. चला तुम्हाला मी आता बोरिंग दाखवतो. चला बघा हा बोरिंगचा बैल असा गेला खराब होऊन हा बघा. आणि इथून अशी इथं ही बोरिंग आहे आणि बघा पूर्ण बघा इकडून चिटत आलेलं होतं बघा. काही बघू चालू आहे तिथं काहीतरी दिसले आपल्याला. तिकडे जाऊ द्या एक चक्कर. आणि आता मित्रांनो टाकलेले ना आता पूर्ण साफसाफ वाटते. आता काही बिबट्याची आणि वाघाची भीती नाही आहे कारण इकडे येऊ शकणार नाही. कसं माहिती आहे पूर्ण मोकळं झालेले. आणि मित्रांनो हे दिसतंय तुम्हाला शेत आहे बरं का, वावर आहे वावर. आणि त्याच्यामध्ये बघा दगड किती बघा. हे बघा एवढे दगड विचारायच्या बाहेर सध्याकाळचं वार खूप वाटतं. इथे ना पण जोरात पाणी आलं का छोटी नदी इथं असं असं पाणी येतं आणि अटकतं मग खाली जातं. मग तिथं खाली तुम्हाला तर पाणी अडवायले असं तलाव केलेले. हे बघू शकता इथं करवंदाचं झाड पूर्ण सुकवून गेलेले आणि इथं पण एक झाडी तिथं बघू शकता तुम्ही पैप गेलं चिटून. पावन नाही दगड खूप खतरनाक आहे इकडं. वा खतरनाक हे बघा ना दगड. तर भावांनो चॅनलला सबस्क्राईब करा अशा ब्लॉगसाठी. तर मित्रांनो आपण ना बोलता बोलता काही काही माझे शब्द अटकतात. तर भावांनो समजून घ्या की नवा ब्लॉग आहे, असं न्यू ब्लॉगर आहे आपण. चला तर मित्रांनो बघा आपलं तुम्हाला परत एकदा दाखवून देतो मित्रांनो व्ह्यू. आता तिथनं घरापासून एवढं खास दिसत नसतं, आपलं घर मध्येच येत होतं आणि इकडून आता मस्त व्ह्यू दिसतंय. हे बघा भारी. इकडं काही दिसणार नाही माग खाली वरती सूर्याच्या तिकडं गेलं भारी. बोरिंगचा पाईप खूप मोठा आहे रे पूर्ण ते बघा. या बघा 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 काहीच बघा व्ह्यू बघा काहीच. थांबा आपण खालून घेऊ मित्रांनो. तर मित्रांनो आता आपण ना घरी जातो. मस्त ब्लॉग एडिट करायचं आपल्याला. तर काहीच हे बघू शकता तुम्ही इथपर्यंत आग आलेली होती आणि आपल्या त्या अंगून शेत आहे. इथून त्या अंगाला लागलेलीच नाही आग, परत इथं लागली आणि तिकडं नाही लागलेली. तर मित्रांनो ते बघू शकता ते आपलं शेत आपल्या इकडं नाही लागलेली, इकडून तिथं लागलेली. कारण का बरं लागली नाही माहिती आहे का, हे दगड मधीच आहे ना तेव्हा